ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढील समानार्थी शब्द बघणार आहोत. घडामोड म्हणजे खटाटोप, उलथापालथ. घाव म्हणजे प्रहार, वार, आघात, तडाखा. घाई म्हणजे गडबड, त्वरा, तातडी, जलद. घाट म्हणजे आकार, घडण, रचना. घात म्हणजे संहार, नाश, विध्वंस, वध. घास म्हणजे कवळ, गवत घासणे. घेर म्हणजे वर्तुळ, परिसर, परीघ, गोल. घोष म्हणजे गर्जना. घोडा म्हणजे हय, वारू, तुरंग, वाजी, तरगम. घनिष्ठ म्हणजे दाट, अगदी जवळचे. घर्म म्हणजे घाम, घवघवीत, भरपूर. घन म्हणजे मेघ, दाट. घाट म्हणजे नदीचा घाट, डौल, गोलाई. चव म्हणजे स्वाद, आस्वाद, रस. चप म्हणजे गप्प, शांत, चूप, चिप. चकना म्हणजे तिरळा, काना. चबुतरा म्हणजे चौथरा, कट्टा, उंच, वंटा. चटकन म्हणजे झपाझप, झरझर. चट्टा म्हणजे व्रण, डाग, वन, खून. चप्पलला वाहन, जोड, पायतान म्हणतात. चाकर म्हणजे नोकर, सेवक, गडी. परीक्षा म्हणजे तपासणी. चाणाक्ष म्हणजे हुशार, चतुर, धूर्त. चाहूल म्हणजे कानोसा. पिचकारी म्हणजे चिरकांडी. चिलट म्हणजे मासक, मशक, मच्छर, डास. चिवट म्हणजे चिकट, वातळ. चिडस म्हणजे तिटकारा, वीट. चलाख म्हणजे चपळ म्हणजे चलाख, वेगवान. चुटपुट म्हणजे काळजी, तळमळ, खुरखुमूर. चूर म्हणजे तर्कमग्न. चेहरा म्हणजे चैर्य, मुद्रा, तोंडावर रूप. चेपणे म्हणजे दाबणे, पिकणे. चौकशी म्हणजे विचारपूस. चौचाल म्हणजे लहरी, भटक्या, भनंग. चंग म्हणजे निश्चय. चंगळ म्हणजे मुबलक, विपुलता, भरपूर प्रमाणात. चांदणे म्हणजे हा शब्द विचारलेला आहे परीक्षांमध्ये. चांदणे म्हणजे कौमुदी, ज्योत्स्ना, चंद्रिका. चंचल म्हणजे अस्थिर, हलणारा. चांगले म्हणजे सुंदर, मनोहर, रम्य. चिंता म्हणजे काळजी, विवंचना, फिकीर. चारू मोहक, चेतना, जीवनशक्ती. चौपदरी, झोळी. चौफेर, चारही बाजूंनी. चौर्य, चोरी. चाल ढकल, चुकवाचुकवी, दिरंगाई, टाळाटाळ. चरण, रज, पायधूळ. चपला म्हणजे वीज. चाल म्हणजे पैंजण, गती, हल्ला, पद्धत. चेष्टा म्हणजे मस्करी. छंद म्हणजे नाद, शौक. छाया, सावली. छेदणे म्हणजे कापणे, तोडणे, चिरणे, विभाजन करणे. छिद्रान्वेष म्हणजे सूक्ष्म दोष शोधणे. जन म्हणजे लोक, माणसे. जड म्हणजे मंद, आळशी. आणि जरज म्हणजे वृद्ध, म्हातारा. जलद म्हणजे शीघ्र, ताबडतोब. जवळ म्हणजे निकट, नजीक, सानिध्य, समीप. जहर म्हणजे विष, वीख. जरब म्हणजे दरारा, दहशत, धाक. जाहीर म्हणजे प्रसिद्ध, प्रकट, सर्वश्रुत. जवाहीर म्हणजे सोने, अलंकार, जडजाहीर. जय म्हणजे विजय, यश, सफल. जल, नीर, जीवन, तोय, अंबू, उदक, वारी. जिगीषा, जिंकण्याची इच्छा. जलमंडप म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ. जमीन म्हणजे भुई आणि भूमी. इथे भूचा उकार पहिला आहे भुईमध्ये आणि भू आणि भूमीमध्ये उकार दुसरा आहे. जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धत्व. जुलूस म्हणजे भव्य, दिमागदार मिरवणूक. जागा म्हणजे ठिकाण, स्थळ. जाड म्हणजे लठ्ठ, स्थूल, दांडगा. जादू म्हणजे इंद्रजाल, गुप्तविद्या, मंत्रटोणा. जिद्द म्हणजे हट्ट, आग्रह. जीवन म्हणजे जीवन, आयुष्य. जहाल म्हणजे तीव्र, तीक्ष्ण, तापट, कडक. जिगर म्हणजे जिवलग, जीवश्च, कंठश्च. जुना, प्राचीन, जीर्ण. जुलूम, अन्याय, छळ. जोखीम, हमी, जबाबदारी. ज्योतिष, भविष्य, जातक, कुंडली. जीर्णोद्धार, जुन्या देवळांचे नूतनीकरण करणे. जुगुप्सा, निंदा, निर्भत्सना. जलाल म्हणजे तीक्ष्ण, तिखट, उग्र, तापट, कडक. जालील, रखरखीत, ज्वाजल्य, जळत. जलद म्हणजे वेगाने, मेघ. आणि जागा म्हणजे ठिकाण, जागृती असलेला. जीवन म्हणजे आयुष्य, पाणी. जोर म्हणजे आवेश, दम. जीव म्हणजे जंतू, प्राण. झकपक म्हणजे झगमग, चमक. झपझप म्हणजे झटपट, लवकर, जलद. झगडा म्हणजे भांडण. झरणे म्हणजे वाहने, पाझरणे. झरती म्हणजे तपासणी, तपास. झरोखा वेगळा शब्द आहे हा, गवाक्ष, जाळी. झीट म्हणजे मूर्छा, घेळी, भोवळ. त्याला मी लक्षात ठेवण्यासाठी फीट असं लक्षात ठेवलेलं आहे. झुला म्हणजे झोपाळा. झुंज म्हणजे लढाई. झुंबड म्हणजे गर्दी, जमाव. झेंडा म्हणजे निशाणा, पताक, ध्वज. झोप म्हणजे निद्रा, शयन. झोकणे म्हणजे वाकणे, झुकणे. झंझावत म्हणजे वावटळ, तुफान. झाड म्हणजे तरु, वृक्ष, पादप, द्रुम. द्रुम हा वेगळा शब्द आहे.
टणक म्हणजे कणखर मजबूत, टकळी म्हणजे वटवट बडबड, टापू म्हणजे प्रांत प्रदेश, टाहू म्हणजे आक्रोश हंबरडा, टोपण म्हणजे झाकण आवरण, टोलेजंग म्हणजे भव्य अजस्त्र, तंगळमंगळ म्हणजे दिरंगाई, टाकाऊ म्हणजे निरुपयोगी कुचकामी, टेंभा म्हणजे पोत गर्व ऐट रुबाब, ठग म्हणजे लुच्चा फसवा भामटा, ठाव म्हणजे तळ बूड, ठिकाण म्हणजे जागा स्थळ स्थान, ठीक म्हणजे बरोबर उचित समर्पक, ठेका म्हणजे आवाज ताल ठेव, ठोसा ठेव म्हणजे संचय निधी, ठोसा म्हणजे धपाटा रपाटा, डाकू म्हणजे चोर दरोडेखोर, डंगोरा म्हणजे दवंडी, डोळ म्हणजे भोग छिद्र, डोळा म्हणजे हा महत्त्वाचा शब्द आहे, नयन लोचन चक्षु नेत्र, डोके म्हणजे शिर मस्तक माथा, डबरा म्हणजे डकला नदी पात्रात पाण्यासाठी केलेला खड्डा, डगर म्हणजे नदी ताराची दरड टेकडीची दरड, डिंक म्हणजे डकवन खळ कलप, ढवळाढवळ म्हणजे लुडबुड हलवा हलव, धिला म्हणजे सैल मऊ, ढोर म्हणजे गुरे जनावरे, ढोंग म्हणजे सोंग पाखंड, ढग महत्त्वाचा शब्द आहे हा, अभ्र घन मेघ जलद अंबुध, ढेकून म्हणजे मतकून, खटमल हा पण शब्द परीक्षेमध्ये विचारलेला आहे, मतकून आणि खटमल दोन्ही विचारलेला आहे, अंबूद म्हणजे ढग आणि अंबू म्हणजे पाणी, तसबीर म्हणजे छबी प्रतिमा चित्र, तपास म्हणजे चौकशी शोध तलाश, तफावत म्हणजे फरक अंतर, तलाव म्हणजे तडाक तडाग कासार सारस, डिपार्टमेंटल PSIला हा शब्द विचारलेला आहे, तमा म्हणजे फिकीर परवा, तकवा म्हणजे बळ जोर शक्ती, तकलादू बनावट नकली, तक्ता म्हणजे नकाशा कोष्टक, तख्त म्हणजे सिंहासन आसन गादी, तगडा म्हणजे सशक्त बळकट, तज्ज्ञ म्हणजे माहितगार जाणता, तड म्हणजे शेवट अखेर अडचण तंगी, तन म्हणजे शरीर देह अंग काया तनू, तप म्हणजे ध्यान मनन, तरतूद म्हणजे व्यवस्था सिद्धता, तोंड म्हणजे वदन आनंद मुख, तुंड आणि वग्ज हा वेगळा शब्द आहे, तरबेज म्हणजे निष्णता कुशल वागबार पारंगत, ताप म्हणजे त्रास वैताग ज्वर, तसदी म्हणजे त्रास, तारू म्हणजे नौका नाव जहाज, तारीफ म्हणजे वाहवा स्तुती प्रशंसा वाखाणणी हे आधी विचारलेलं आहे, ताडा म्हणजे मिळता, ताकीद म्हणजे समज, हुकूम जरब, तारुण्य म्हणजे यौवन जवानी तरुणपणा, तिरसट म्हणजे त्रासिक चिडखोर तुसडा, तिटकारा म्हणजे वीट कंटाळा नावड, तोटा नुकसान हानी, तोरा दिमाग नखरा, तंतू धागादोरा, तर्जुमा भाषांतर अनुवाद, तितिक्षा म्हणजे शांती क्षमा, तृप्ती समाधान संतोष, तलवार खडक शमशेर हा शब्द पण परीक्षेला PSIला आधी विचारलेला आहे, ताव म्हणजे यथेच्छ खाणे ताव मारणे जसं आपण म्हणतो जेवणावरती ताव मारणे, तीर म्हणजे नदीचा काठ, थवा म्हणजे समुदाय जमाव गर्दी, चमू थट्टा म्हणजे मस्करी चेष्टा विनोद, थक्क म्हणजे आश्चर्य नवल विस्मय, अचंबा, थकणे म्हणजे दमणे भागणे, थाट म्हणजे सरंजाम व्यवस्था लवाजमा, थाळी म्हणजे ताट परात, थिटा म्हणजे आखूड अपुरा, थीर म्हणजे भक्कम स्थिर, थेट सरळ हुबेहूब, थोर मोठा श्रेष्ठ, थंड शीतलगार शीतल, थांग माग ठाव ठिकाण, दगड शिळा पाषाण खडक धोंडा शिला, दास नोकर सेवक, किंकर नृत्य अनुचर, दागिना दास हा शब्द खूपदा विचारलेला आहे, दागिना आभूषण अलंकार, दार दरवाजा कवाड ताटी, दिवा दीप दिवाची वेलंटी पहिली आहे आणि दीपमध्ये दची वेलंटी दुसरी आहे, दुबळा दुर्बल सामर्थ्यहीन अशक्त, दुर्दैवी अभागी दैवहीन भाग्यहीन दुर्भाग्यशाली, दुःखी कष्टी खिन्न अजुदी हा वेगळा शब्द आहे, दैन्य हलाखी गरिबी, दैव नशीब भाग्य, दंड शिक्षा शासन, द्रव्य धन संपत्ती संपदा दौलत पैका, दृष्टी नजर दुर्ग किल्ला कोट गढी, ददात उणीव दर्यात अतिशय दयाळू, दंभ ढोंग तारा पत्नी, दाहक जाळणारा, दाम्पत्य जोडपे पतिपत्नी, दुर्दशा वाईट स्थिती, दुर्धर कठीण, दुर्भिक्ष कमतरता, दुर्मिळ मिळण्यास कठीण, देवाणघेवाण म्हणजे देणे घेणे, दैन्यावस्था म्हणजे वाईट स्थिती, दशमग्रह म्हणजे जावई विचारलेला आहे हा शब्द परीक्षेला, दिग्विजय म्हणजे चारही दिशांनी विजय मिळवणे, देशांतर दुसऱ्या देशात जाणे, दूध पै क्षीर आणि दुग्ध हे क्षीर याआधी विचारलेलं आहे परीक्षेला, दाम पैसा अर्थ, दुंदुभी नगारा नौबत, देवाज्ञा देहावसान, दीर्घनिद्रा मरण, दिंगत पृथ्वी, दरिद्री रंक, गरीब निर्धन खनखनपाळ, देव परमेश्वर सूर
अमर, अमर हे परीक्षेला विचारलेलं आहे एकदा जोड्या लावामध्ये. ईश, निर्जर, दिन, दिवस, वासर, वार, दानव, असुर, दैन्य, राक्षस, दिवस, वार, वासर, अहन, देऊळ, मंदिर, देवालय, राऊळ, दल, पाकळी, सेना, विभाग, दंड, शिक्षा, काठी, द्विज. हा शब्द राज्यसेवा 2020 मेन्सला विचारलेला आहे. आणि आय थिंक अमर हा पण जोड्या लावा राज्यसेवा 2020लाच विचारलेला आहे. धनी, मालक, स्वामी, धनिक, श्रीमंत, सावकार, तिरकमठा, धनु, धैर्य, हिम्मत, धीटपण, धंदा, व्यवसाय, उद्योग, उदीम, धुरळा, माती, चूर्ण, रजक्कन, अर्काट, लबाड, लुच्चा, भांडखोर, कावेबाज, धी, बुद्धी, धवल, पांढरे, धेनू, गाय, नव, नवीन, नूतन, नवे, लाचार, गरीब, कंगाल, दरिद्री, नापास, अनुत्तीर्ण, अयशस्वी. नाते, रक्तसंबंधी, आप्तपणा, निकड, लकडा, तगादा, गरज, निखालस, स्पष्ट, साफ, नित्य, नेहमी, सतत, सदोदित, सदैव, निधन, मृत्यू, अंतर, मरण, निपुण, निष्णात, कुशल, प्रवीण, निबिड, दाट, गडद, घनदाट, निलाजरा, निर्लज्ज, बेशरम, नीज, झोप, निद्रा, निश्चय, निर्धार, निग्रह, निमंत्रण, आमंत्रण, बोलावण, नुकसान, हानी, तोटा, पुढारी, नायक, अग्रणी, नौबत, अडचण, संकट, नृत्य म्हणजे नाच, नर्दन, नर्दन हा वेगळा शब्द आहे. नोकर म्हणजे चाकर, सेवक, उल्लिंग, उल्लिंग हा वेगळा शब्द आहे. आणि नोकर याआधी खूपदा परीक्षेत विचारलेला आहे. नमस्कार, वंदन, नमन, प्राणिपात, नतदृष्ट म्हणजे अतिशय कंजूस, निजधाम, स्वर्ग, निस्पृह, निर्भीड, नीरव, निशब्द, निराशा, नाराजी, नकार, नर, पुरुष, मनुष्य, मर्द, नारी, स्त्री. खूपदा विचारलेलं आहे हे सुद्धा परीक्षेमध्ये. स्त्री, वनिता, ललना, अबला, अंगना, नर्तिका, नाचणारी स्त्री, नामी, सुंदर, निर्जन, ओसाड, निर्झरा, झरा, निगा, काळजी, निरभ्र, ढग नसलेले, आणि निर्दय म्हणजे निंदा करण्यालायक. नवरा म्हणजे पती, क्रांत, धव, भ्रतार, नाव, होडी, वस्तू, नाद, आवाज, छंद, पत्नी. खूपदा विचारलेला आहे परीक्षांमध्ये. भार्या, कांता, कलव, जाया आणि दारा, पंती, दिवली, दिवेलाव, पगार, वेतन, तनखा, पथारी, अंथरूण, बिछाना, पदवी, बिरुद, किताब, परका, अपरिचित, अनोळखी, परंतु, पण, किंतु, शिवाय, लेकिन, परमार्थ, ब्रह्ममोक्ष, पराणी, हत्यार, आर, टोचणी, पावन, पवित्र, निर्मळ, शुद्ध, पाऊस म्हणजे वर्षापर्जन्य, पाथरट म्हणजे दगडफोड्या, पारितोषिक म्हणजे बक्षीस, इनाम, पितर म्हणजे पूर्वज, मातापिता, पुत्र म्हणजे हा परीक्षेला खूपदा विचारलेला आहे. सूत, तनय, आत्मज, नंदन, पंथ म्हणजे हे पण विचारलेलं आहे. मार्गस्थ, रस्ता, वाट, पथ, पंक्ती म्हणजे ओळ, रांग, पंगत, पंडित म्हणजे विद्वान, शास्त्री, प्रचिती म्हणजे अनुभव, द्रबळ, बलवान, बलशाली, सामर्थ्यवान, प्रचंड, विशाल, अजस्र, अवाढव्य म्हणजे पराक्रम, विक्रम, शौर्य, बहादुरी, प्रारब्ध म्हणजे दैव, नशीब, ललाट, प्राण म्हणजे जीव, आत्मा, पराक्रम म्हणजे शौर्य, प्रताप, विक्रम, बहादूर, पौरुष, पर्वत विचारलेला आहे परीक्षेमध्ये. अद्री आणि नग, शैल, गिरी, अचल, पान म्हणजे पल्लव, पर्ण, पत्र, दल, पाय म्हणजे पाद, पद, चरण, पाऊले, पार्वती म्हणजे उमा, दुर्गा, गौरी, काली, पद्धत, चाल, रीत, रिवाज, पूजा, अर्चा, उपासना, अर्चन, सेवा, प्रघात, चाल, पद्धत, रीत, प्रबंध, व्यवस्था, तजवीज, संयोजन, प्रसिद्ध, प्रख्यात, नामांकित, ख्यातनाम, विख्यात, प्रेम, प्रीती, लोभ, अनुराग, अनुरक्ती, अनुरक्ती हा वेगळा शब्द आहे इथे. प्रया, चाल, पद्धत, रीत, परंपरा, प्रघात, प्रतिमा, प्रतिबिंब, प्रतिष्ठा, मानमरातब, पहाट म्हणजे उषा, रामप्रहार, झुंजू हा वेगळा शब्द आहे. प्रासाद म्हणजे वाडा, मंदिर, पर म्हणजे पीस, परका, परार्थ म्हणजे दुसऱ्यांसाठी, पल्लव, पालवी, कोळेपान, प्रकाश, उजेड, पाणी, प्राणी, पूर्व दिशा हा सुद्धा जोड्या लावामध्ये विचारलेला आहे. प्राणी म्हणजे पूर्व दिशा. प्राचीन म्हणजे पूर्वीच्या काळातील, पारंगत म्हणजे निपुण, पीत म्हणजे पिवळा, पियुष म्हणजे अमृत. आय थिंक हा सुद्धा राज्यसेवा 2020ला विचारलेला आहे. अमृतचा समानार्थी शब्द. पृथ्वी, धरणी, अवनी, भूमी, वसुंधरा, प्रवीण, निपुण, कुशल, पटू, तरबेज, हुशार. पत्र म्हणजे पान, एखाद्याला लिहिलेले पत्र. पय म्हणजे पाणी, दूध. पाठ म्हणजे बसायचा पाठ, पाण्याचा पाठ, विवाहाचा दुय्यम दर्जाचा प्रकार.
क्ष बाजू पंधरवडा पंख पूर नगर नदी ओढे यांना येणारा पूर. पात्र म्हणजे लायक, योग्य व्यक्तिरेखा, नाटकात काम करणारी व्यक्ती. पट म्हणजे आकाश वस्त्र खेळाचा पट. पण म्हणजे प्रतिज्ञा परंतु. पार पलीकडे कट्टा. पूर्व पूर्वीचा, प्राचीन. पाठ शरीराची मागील बाजू, पाठ करणे. फट भेग, चीर, खाच. फत्ते जय, सरशी, यशस्वी. फरक अंतर, भेद, तफावत. भीता हा वेगळा शब्द आहे. फाजीत लज्जित, विरमलेला, ओशाळलेला. फरमान हुकूम, आज्ञापत्र, राजपत्र. फडतूस टाकाऊ, आचा, शूद्र. फणकार म्हणजे सपाटा, आघात. फूल, पुष्प, सुमन, कुसुम हा शब्दही परीक्षेत खूपदा विचारलेला आहे. फुलोरा, बहर, मोहर. फुकट, निरर्थक, व्यर्थ. फुका, फुशारकी, बढाई, शेखी, डामडोल. फिदा, खुश, प्रस, आसक्त. फैसला, निकाल, निर्णय, निवाडा. फोल, टरफल, कोंडा, भुसा. निरर्थक, व्यर्थ, रिकामे. फोड, फुगीर, सूज, घाट. फल, पुष्प, सुमन, कुसुम, सूम. फिर्याद, तक्रार. फत्तेनामा, विजयाची बातमी कळवणारे पत्र. फार्स, प्रहसन, बहाणा. सोंग, ढोंगा, मिश. बरोबर, सम, सारखा. बरदास्त, आदर सत्कार, पाहुणचार. बजरंग, हनुमान. पवनपुत्र, मारुती.